लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक, नागपूर येथील टोळीचा पर्दाफाश। धुळे दिनांक 1 सप्टेंबर 2025 लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या नागपूर येथील टोळीचा 40गाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। फिर्यादी तुषार रमेश खैरनार वय 35 व्यवसाय कॉम्प्युटर ऑपरेटर राहणार धुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर येथील एजंट सचिन मरगडे याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीस काजल नामक मुलीसोबत देवपूर येथील आई एकवीरा मंदिरात विवाह लावून दिला। यासाठी एजंट व त्याच्या साथीदारांना तब्बल 1,30,000 रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात देण्यात आले होते। परंतु लग्नानंतर काही दिवसातच फिर्यादीस पत्नी काजल हिच्या वागणुकीवरून संशय आला। तिच्या आधार कार्डची पडताळणी केली असता ती राजस्थान येथील असल्याचे समजले। त्यानंतर तिच्या इंस्टाग्राम आयडी वरून ती पूर्वीपासून विवाहित असून तिला लहान मुलगा असल्याचेही स्पष्ट झाले। याबाबत चौकशी केली असता एजंट सचिन मरगडे याने दुसरे स्थळ दाखवण्याचे आमिष दाखवले, परंतु फिर्यादीने पोलिसांशी संपर्क साधला। 40गाव रोड चौफुली येथे सापळा रचून एजंट सचिन मरगडे तथाकथित पत्नी काजल, तिची बहीण नेहा तसेच उज्जैन येथून आलेली पूनम या चौघांना अटक करण्यात आली। पोलीस तपासात आरोपींनी यापूर्वी अनेकांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे कबूल केले आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार गुसर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील व इतर सहकार्यांनी केली। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार गुसर, 40गाव रोड धुळे। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी तुषार खैरनार या नावाच्या इसमाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। त्यांनी ज्या मुलीचे लग्न केलेलं आहे ती मुलगी फ्रॉड आहे, खोटं सांगून तिचं त्यापूर्वी लग्न झालेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये 1,30,000 रुपये एजंटला दिलेले आहेत। आणि या प्रकारची तक्रार दिल्यानंतर शहानिशा केल्यानंतर त्यातील जो एजंट आहे सचिन मरगडे, दुसरी एजंट आहे नेहा, पूर्ण नाव महिला असल्यामुळे पूर्ण नाव घेता येत नाही महिला, आम्ही परत त्यांना एक बनावट असं दाखवलं की अजून एका मुलीचं स्थळ पाहिजे आणि अशा प्रकारचा सापळा रचून त्यांना काल सापळा रचून ताब्यात घेतलं। या प्रकारची एक खरी स्टोरी अशी आहे की यातील जे फिर्यादी आहेत, फिर्यादी 25 तारखेला यातील एजंट बरोबर संपर्क साधल्यानंतर त्यांनी काजल या नावाची मुलगी आणून तिला दाखवलं आणि तिचं धुळे येथील देवपूर येथील एकवीरा देवीच्या मंदिरामध्ये लग्न लावून दिलं। या प्रकरणामध्ये त्यांनी एजंटला 1,30,000 रुपये दिलेले आहेत। लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यातील फिर्यादी जो मुलगा आहे त्याला समजलं की त्याला या प्रकरणामध्ये गंडवलं गेलेलं आहे। त्यानंतर त्याने जी मुलगी होती त्या मुलीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, इंस्टाग्राम चेक केला, त्यावेळी त्याला समजलं की त्या मुलीचं ऑलरेडी एक आधी लग्न झालेलं आहे, तिला एक 3 ते 4 वर्षाचा मुलगाही आहे। त्याने हे प्रकरण त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांनी प्लॅनिंग केलं पोलिसांना पकडून आणि परत दुसऱ्या एका मुलाला मुलगी पाहिजे म्हणून त्यांना बोलवलं। त्यात त्यांनी पूनम नावाची एक दुसरी अजून मुलगी लग्नासाठी ते घेऊन आले होते। या सर्वांना या प्रकरणामध्ये आम्ही काल ताब्यात घेतलं। 40गाव रोड पोलीस स्टेशनला BNS कलम 318(4), BNS कलम 319(2) याप्रमाणे चारही आरोपी विरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। सदर प्रकरणामध्ये तपास चालू आहे। या आरोपींनी यापूर्वी अनेक ठिकाणी असं लग्नाचं आमिष दाखवून गंडवल्याचं समोर येत आहे। हे चारही आरोपी नागपूरचे आहे। सदरची कारवाई ही धुळे पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री दिवरे सर, ॲडिशनल SP श्री दिवरे सर आणि शहरचे DYSP उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 40गाव रोड पोलीस स्टेशनने केलेली आहे। यामार्फत मी आपण सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारची टोळी ही यापूर्वीही उघड झालेली आहे। खूप ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत।
कोणतंही नातं जोडताना खात्रीपूर्वक त्याची शहानिशा करावी. जिथे व्यवहार आला एजंटचा तिथं थोडी शंका पकडायला काही हरकत नाही की काहीतरी या ठिकाणी प्लॅनिंग होत आहे. या ठिकाणी जी मुलगी आहे त्या मुलीचे आई वडील कोण आहेत, ती राहते कुठं, कोणत्या जातीची आहे, याची कुठलीही शहानिशा न करता लग्नाची घाई केल्यामुळे हा प्रकार घडून आलेला आहे, म्हणून ही फसवणूक झालेली आहे. तर अशा प्रकारचं सर्व सावधान बाळगण्याची गरज सर्व नागरिकांना आहे. या प्रकारचं माझं आव्हान आहे.